संध्याचे नवीनच लग्न झाले होते आणि तिच्या मनात आपल्या सासरबद्दल अनेक गोष्टी निर्माण झाल्या होत्या. कारण तिच्या अनेक मैत्रिणींचे लग्न झाले होते आणि त्यांनी संध्याला सांगितले होते की सासू फारही वेगळ्या स्वभावाची असते, नेहमी आपल्या सुनेला बोलत असते आणि तिच्याकडून अनेक कामे करून घेत असते. तसेच ती कधी आपल्या सुनेला मुलगीसारखे वागवत नाही. तसेच काम नाही केले तर तिला अनेक गोष्टी ऐकवते. त्यामुळे संध्याला आता लग्नानंतर एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. संध्याचे लग्न होऊन काहीच महिने झाले होते, पण या काही महिन्यात तिने ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या पूर्णपणे सत्य होत्या. कारण तिची सासू फार कडक स्वभावाची होती. तिला अनेक कामे वेळेवर पाहिजे होती. तसेच जर कुठले काम वेळेवर नाही झाले तर ती संध्याला अनेक गोष्टी बोलू लागली. त्यामुळे संध्याला आता आपल्या सासूबद्दल मनात भीती वाटू लागली आणि संध्याचा नवरा सुद्धा आपल्या आईचे ऐकत होता. त्यामुळे आता तर संध्याला फारच वाईट वाटत होते. लग्नाला काहीच महिने झाले होते तरी सुद्धा संध्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. संध्याचा नवरा घरचा एकुलता एक मुलगा होता, तरी पण त्या घरी संध्याच्या सासूचे चालत होते. सर्व निर्णय संध्याची सासू घ्यायची आणि तिच्या निर्णयावर कोणी जास्त काही बोलत नव्हते. संध्याचे सासरे सुद्धा शांत स्वभावाचे होते, म्हणून ते सुद्धा कामापुरतेच बोलायचे. संध्या सकाळी उठून पूर्ण वेळेवर काम करायची. सासूला चहा नाश्ता द्यायची, नवऱ्याला डब्बा द्यायची. नवरा तसा संध्याचा चांगला स्वभावाचा होता, पण आता सुद्धा घरची सर्व जबाबदारी सासूच्या हातात होती. त्यामुळे संध्याला जर कधी काही लागले तर नवऱ्याला किंवा सासूला मागावे लागत होते. पण ती सासूला काही गोष्टी मागायला भीत होती. कारण एकदा तिने मागितले होते तर तिला मिळाले काहीच नव्हते, पण अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या. त्यामुळे आता ती नवऱ्यालाच म्हणायची. एवढ्या दिवसात संध्याला एक समजून आले की तिच्या सासूला सर्व कामे शिस्तीत हवी होती. जर कधी मुलाकडून किंवा नवऱ्याने काही चुकी झाली तर त्यांना सुद्धा गोष्टी ऐकवत होती आणि त्यावेळी ते सुद्धा काही बोलत नव्हते. त्यामुळे संध्याला फार आश्चर्य वाटायचे, कारण सासूसमोर नवरा आणि सासरे काहीच बोलत नाही. एकदा संध्याने आपल्या नवऱ्याला आईच्या स्वभावाबद्दल विचारले तर नवरा म्हणाला की आईच्या फार अगोदरपासून स्वभाव तसाच आहे आणि आम्ही सुद्धा तिच्यासमोर जास्त बोलू शकत नाही. एक दिवस संध्याकडून फार मोठी चुकी झाली. आता तिला वाटले की तिची सासू तिला फार बोलेल, तिला अनेक गोष्टी ऐकवेल आणि त्यामुळे संध्याला फार भीती वाटत होती. पण जेव्हा सासूला त्या गोष्टी माहिती झाल्या, तिने संध्याला बोलवले आणि फार चांगल्याने समजून सांगितले आणि म्हणाले की ठीक आहे, तुझ्याकडून चूक झाली, पण यानंतर लक्ष ठेव. आणि या गोष्टी ऐकून तर संध्याला फार आश्चर्य वाटले, कारण आज सासूने संध्याला काहीच म्हटले नव्हते, उलट फार चांगल्याने समजून सांगितले. म्हणून संध्याच्या मनात विचार येऊ लागला की सासूच्या मनात सुरू तरी काय आहे, कारण लहान लहान गोष्टीवरून अनेक गोष्टी ऐकवणारी आज माझ्याने एवढी मोठी चुकी होऊन सुद्धा मला काहीच बोलली नाही आणि मला फार चांगल्याने समजून सांगितले. संध्याने या गोष्टी नवऱ्याला सांगितल्या तर नवरा म्हणाला, आईचा स्वभाव तसाच आहे. तू मनात जसा विचार करत आहे तशी आई नाही आहे. पण आता सुद्धा संध्याला आपल्या सासूचा स्वभाव समजला नव्हता आणि ती आपल्या सासूसोबत कामापुरतेच बोलायची. कारण सासू कधी चांगली बोलायची तर कधी तिला फार ऐकवायची. एक दिवस संध्या आपल्या सासूसोबत एका कार्यक्रमाला गेली. तेव्हा तर सासूने संध्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या मैत्रिणीला तसेच नातलगांना सांगितल्या आणि त्या गोष्टी ऐकून संध्याला आश्चर्य वाटले. संध्या मनात विचार करू लागली की एकीकडे माझी सासू मला अनेक गोष्टी ऐकवते, तिला सर्व काम वेळेवर पाहिजे, एखादी काम वेळेवर झाले नाही तर तिची बडबड सुरू असते, आणि दुसरीकडे ती माझी स्तुती अनेक लोकांसमोर करत आहे. त्यामुळे सासूच्या मनात आहे तरी काय असे असंख्य प्रश्न संध्याच्या मनात येऊ लागले. पण जेव्हा कधी संध्या आपल्या सासूसोबत बाहेर गेली तर ती फार चांगली वागायची, तिच्यासोबत चांगली बोलायची. त्यामुळे बाहेर तरी सासू आपल्यासोबत चांगली बोलते, त्यामुळे संध्याला थोडे चांगले वाटायचे. एकदा संध्या आराम करत होती तेव्हा तिची सासू मुलाला म्हणाले की बरेच दिवस झाले तू आपल्या बायकोला घेऊन कुठे गेला नाही आणि ती सुद्धा तुला याबद्दल बोलत नाही. पण माझे असे म्हणणे आहे की तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा, म्हणजे तिला सुद्धा बरे वाटेल. या गोष्टी ऐकताच संध्याला आश्चर्य वाटू लागले. पुढे सासू म्हणाली की लग्नानंतर तू कुठेच गेला नाही. मला माहीत आहे तुझ्या मागे फार कामे असतात, पण स्वतःला पण वेळ देणे महत्त्वाचे आहे. कारण आता ती आपल्या घरची सून आहे, त्यामुळे तिला पण आनंदात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. ती जरी तुला काही म्हणत नसेल तरी सुद्धा तुला काही गोष्टी समजायला पाहिजे. यावर संध्याचा नवरा म्हणाला, ठीक आहे, काही दिवसानंतर आम्ही जाऊ. त्यानंतर काही दिवसांनी संध्या आणि तिचा नवरा
बाहेर फिरायला गेले ते दिवस तर संध्यासाठी फार आनंदाचे ठरले, कारण तिला बोलायला कोणीच नव्हते. पण घरी आल्यानंतर तिच्या मनात अजूनच त्याच गोष्टी सुरू होत्या, कारण सासूचा स्वभाव तिला आता पण पूर्णपणे समजला नव्हता. पण आता सुद्धा संध्या आपल्या सासूसोबत थोडी जास्तच बोलत होती आणि सासूसुद्धा संध्याला आता अनेक गोष्टी सांगत होते. हळूहळू त्यांचे बोलणे वाढू लागले, गप्पा सुद्धा होऊ लागल्या. पण आता संध्याला पूर्णपणे आपल्या सासूचा स्वभाव समजून आला होता. खरं तर सासू बाहेरून कठोर आणि आतमधून फार कोमळ होती. तिला प्रत्येक काम शिस्तीत पाहिजे होते, पण ते शिस्त फार महत्त्वाची होती आणि त्यामुळेच आज त्यांचे कुटुंब फार चांगल्या पद्धतीने जगत होते आणि त्यामुळे मुलगा सुद्धा चांगल्या मार्गावर आहे. आता संध्याच्या लग्नाला बरेच वर्ष होऊन गेले आहे, पण तिला आपल्या सासूचा स्वभाव पूर्णपणे समजला आहे. आता तर सासू सुना एकमेकांसोबत फार चांगल्याने बोलत असतात आणि संध्याच्या मनात जे काही सासूबद्दल विचार होते ते आता पूर्णपणे बदलून गेले होते आणि तिला एक समजले होते की जेव्हापर्यंत कोणत्याही व्यक्तीला पूर्णपणे समजले नाही तेव्हापर्यंत तिच्याबद्दल काही विचार करणे योग्य नसते. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.